थोडंसं यासाठी थांबवते, कारण थेट पैसे देण्यामागचा नेमका हेतू काय? कारण विरोधक सातत्यानं तोच प्रश्न उपस्थित करतात की पैसे देऊन महिला सक्षमीकरणाचा नारा का? नाही, एक तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही एकमेव योजना नाहीये. अशा अनेक योजना आहेत ज्या आता डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करणं, कुठलेही लिकेजेस राहू नये, कुठल्याही विभागाकडे हा निधी जात नाही, त्या विभागाकडून मग त्यांना मिळणार, त्यांना अर्ज करावा लागणार, ह्या गोष्टी येत नाहीत. डिरेक्टली त्यांचं थेट लाभार्थी म्हणून रजिस्ट्रेशन होतं आणि थेट लाभ त्यांच्या अकाउंटला विभागाच्या माध्यमातून जातो. देर आर नो म्हणजे मध्ये काही बायफर्केशन्स नाही, मध्ये काही 4 विभाग नाहीत आणि कुठेही काही विंडोज नाहीत. 1 विंडो आहे आणि त्याच्यातून डिरेक्टली त्यांच्या अकाउंटला लाभ जातो. आणि आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की त्या महिलेला ज्या वेळेला तिच्या अकाउंटला तो थेट लाभ जातो आणि तो जो आनंद आहे हा आपण दुसऱ्या कुठल्याही याच्यासोबत कम्पेअर करू शकत नाही.